आज आपण बोलणार आहे बद्धकोष्ठता। बद्धकोष्ठता एक सामान्य पण त्रासदायक आजार आहे। बद्धकोष्ठतेमध्ये जवळजवळ जगामध्ये 20% लोकांना बद्धकोष्ठतेचा हा खूप प्रमाणामध्ये त्रास आहे। बद्धकोष्ठता म्हणजे काय? पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा मल निस्सरण व्यवस्थित न होणे याला बद्धकोष्ठता आपण म्हणतो। नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाइल्स फिशर, फिशुला आणि गुदररोग विशेषज्ञ। कोष्ठबद्धतेचे मुख्य कारणे आता आपण पाहूया। कोष्ठबद्धतेचे मुख्य कारणे 4 मुख्य कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आहार। अयोग्य आहार घेतल्यामुळे पुष्कळशा लोकांना कोष्ठबद्धतेचा त्रास होता, ज्यामध्ये जंक फूड किंवा आउटसाइड फूड ज्याच्यामध्ये फायबर रिच डाएट नसतं ते अन्नपदार्थ घेतल्यामुळे कोष्ठबद्धतेचा फार प्रमाणामध्ये लोकांना त्रास होतो। 2 नंबरचं रिझन आहे पाणी कमी पिणे। पाणी शरीरामध्ये कमी पिल्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे मलप्रवृत्ती ही कडक स्वरूपाची होते। 3 नंबरचं रिझन आहे व्यायामाचा अभाव। व्यायामाचे अभाव असल्यामुळे काय होतं की आतड्यांची जी हालचाल किंवा मूवमेंट व्हायला पाहिजे ती योग्य प्रमाणामध्ये होत नाहीये, त्यामुळे मलप्रवृत्ती ही प्रॉपर प्रमाणामध्ये होऊ शकत नाहीये। त्यामुळे कोष्ठबद्धतेचा व्यायाम हाही एक महत्त्वाचा घटक आहे। 4 नंबर मध्ये आहे मानसिक ताण। काही लोकांना झोपेची औषधे चालू असतात किंवा काही औषधांचा दुष्परिणाम यामुळे मुख्यत्वे हे कोष्ठबद्धता होते। चला आता आपण पाहूया कोष्ठबद्धतेसाठी प्रभावी उपाय आपण योजना काय करू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आहे सकाळी तुम्ही उठल्याबरोबर गरम पाणी किंवा गुनगुने पाणी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायला हवं। त्याच्यामुळे पोट साफ करण्यास मदत होतं। दिवसभरामध्ये तुम्हाला 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं। तिसरं जे आहार असतं तुमचं फायबर रिच युक्त म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स हे जास्त प्रमाणामध्ये तुमच्या जेवणामध्ये पाहिजे। याच्याबरोबरच रोज 30 मिनिट तुम्हाला छोटासा काही व्यायाम, हलका व्यायाम किंवा रोज चालणे हे कंपल्सरी आहे। आणि रात्री झोपताना आल्याचा रस प्लस गूळ हे दोन्ही मिक्स करून जर तुम्ही घ्याल तर पोट साफ होण्यासाठी फार अत्यंत उपयुक्त पडेल तुम्हाला। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। स्वस्थ रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।